त्यांना बदनामी आम्ही काय केली कळलं, अशीच सत्य घटना घडलेली जी होती, ज्या सत्य घटनेमध्ये तुम्ही दोषी आहात, ज्यांच्यावर आम्ही बोललो ते जेलमध्ये आहात आणि काही तपास काही अंशी आणखी तुमच्याकडे पण बोट येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं काही बोलणं विनाकारण कशाचा अर्थ कशाला लावणं, म्हणजे आज ह्याच्यात राजकारणच करायचंय का तुम्हाला? ज्यावेळेस आम्ही बदनामी केली असं तुम्हाला म्हणायचंय, तर मग तुम्ही काय केलं? तुम्ही गुंड पाळले, तुम्ही मारामाऱ्या केल्या, तुम्ही लोकांचे घरं मोडले, तुम्ही लोकांचं काय काय केलं, ही बदनामी कोण? आज रोज टीव्ही पुढे येऊन लोक काय काय बोलतात तुमच्या विरोधात. मग त्याचं याला आम्ही थोडं म्हणतोय की आम्ही बदनामी केली, आम्ही 4-5 जणांनी बदनामी केली. आता त्याचा नेमका सगळे 4-5 जणात नेमका कुणावर रोख होता? 5 जणांवर होता का 1 जणावर होता, 2 जणांवर होता, माहित नाही. बोलू देत सगळ्या गोष्टी त्यांना. आणखी भरपूर काय आहे, आम्ही बोलतच नाहीत. मी संयमानं घ्यायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही सर्व, मला बाकीचेच माहित नाही, पण आम्ही सर्व प्रक्रियेमध्ये न्यायाची भूमिका घेतो, बदनामीची नाही. बीड जिल्ह्यात ही माझी मातृभूमी आहे, ही आमची आई आहे. बीड जिल्हा या आमच्या आईची बदनामी कोणी केली तर ती सहन करून घेतली जाणार नाही. आणि बदनामी तुम्ही करताय, जातीवाद तुम्ही करताय आणि बदनामी आमची करताय. उलट आमच्या जिल्ह्याची बदनामी करायला तुम्ही कारणीभूत आहात. कोण काढते जात, कोण करते बदनामी? प्रत्येक गोष्टीत काहीतरी काम करायचं नाही, कुठेतरी काहीतरी राहायचं, लोकात राहायचं नाही आणि पुन्हा आधार घ्यायला काय तर जात, आधार घ्यायला काय तर बदनामी. ही चुकीचं आहे. असं स्टेटमेंट कुणीही करू नये, एवढ्या उच्च पदावर राहणाऱ्या माणसांनी करू नये असं मला वाटतं. त्यांना आता 2 वर्षानंतर आठवण आली काय? मग ज्या दिवशी झालं त्या क्षणाला जर एखादं रिकाउंट करायची होती तर 5 वाजता बूथ संपलं होतं गेवराई बीडचं, ज्याची ती म्हणत होते की गेवराई बीडच्या या फेरीपासून, म्हणजे काहीतरी 22वी फेरी सांगत होते, तिथून रिकाउंट करायला पाहिजे होतं. आणि मग रिकाउंट त्यावेळेस करताना 5 वाजताच अर्ज द्यायला पाहिजे होता, रात्री 8:30ला अर्ज दिला. एक मुद्दा. आणि तुमचं सरकार, तुमचा भाऊच मंत्री, पालकमंत्री, आणि ते तुम्ही एवढं सगळं असताना मग तुमच्या सरकारला तुमचाच मुख्यमंत्री, तुमचाच उपमुख्यमंत्री, तुम्ही त्याच पक्षाचा, त्याच्यात केंद्रात सरकार, यांच्या निगराणीखाली ही निवडणूक झाली. आणि तुम्ही जर म्हणत असतात की बाद मत झालेली मोजल्या नाही, याचा अर्थ ही निवडणूक प्रक्रियेवर तुम्ही चुकीचे किती घोळ घालू शकतात असं तुमच्या मनात आहे, असं मला वाटतं. कारण असं कसं होतंय हो, आता एखाद्या यंत्रणेवर तुम्ही आज कसं बोलता, 48 मतानं ते आपले वायकर निवडून आले, मग तिथं मग असं म्हणलं तर तिथं नाही, ती आम्ही निवडून आलो म्हणतात. आणि इथं मी फार 7,753 मतांनी निवडून आलोय. अरे पिपाणीला मतं करून जर तुम्ही पाप केलं नसतं, बोगस मतं 2-2 लाख करून घेतले नसते, तर मी किती लाखांना आलो असतो? पिपाणी सम चिन्ह ठेवलं, एवढंच नाही तर माझं चिन्ह एवढं फेंट ठेवलं, छोटं ठेवलं, काय काय नाटकं करून. वही होता है जो मंजूर आहे एकदा. त्याच्यामुळे त्याला काय जास्त त्यांच्या बोलण्याला महत्व द्यावा. आणि इतका टाइम कशाला हो? एवढ्या उच्च पदावरल्या सरकारमधल्या एका मंत्र्यांना असं स्टेटमेंट करावं चुकीचं आहे. मला वाटतं की त्यांच्या यंत्रणेवर त्यांचा भरोसा नाही आणि त्यांचे मग त्यांना सरकारमध्ये आता बघा, सरकारमधल्याच एखाद्या मंत्र्यांना असं स्टेटमेंट करावं, हे अत्यंत खेदजनक बाब आहे. मी त्या गोष्टीचा खेद करतो, निषेध करतो की ते सरकारमधल्या मंत्र्यांना असं म्हणावं. त्या दिवशी तुमच्या मनात भीती होती का? हे मला कधीच भीती नव्हती. मला निवडणुकीची भीती हा विषयच नव्हता. तुम्ही जेवढे पत्रकार, तुम्ही जे सगळे बंधूंना विचारा, कोणी म्हणलं तर मीच निवडून येणार कॉलर टाईट करून सांगत होतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होतो. 5:45 वाजता ज्यावेळेस मला कळालं की माझे एवढे मतदान सगळं आहे, त्याच्यात मी एवढ्या मी आकडा सांगून दिलता. फक्त मी म्हणलं हे घोळ घालून काहीतरी करून फक्त त्यांच्या मनात कुठंतरी होतं की रिकाउंट करून माझा पराजय करायचा, ते मी करू दिलं नाही. एवढं त्याच्या मतपेटीकडे जात होता त्यावेळेस काय मतपेटीकडे नव्हतं जात मी वारंवार. जे आता मतपेटीकडे कसं जाता येत मला, ज्या विधानसभा मतदारसंघाचे वेगळे ज्या तुमचे काही जे आहेत त्या ठिकाणी जाताना मी सगळे काउंटिंगकडे जात होतो की नेमका आकडा काय आलाय आणि मी कुठल्या बूथला किती मतं होणार सांगत होतो. मला निकाल माहित होता, तेवढ्या ठामपणाने गेलो, त्याच्यामुळे तर खासदार झालो. तुम्ही पोलिसांकडे तक्रार त्यावेळेस केली होती, या ठिकाणी काहीतरी घोळ होतोय? नाही, तक्रार केली पोलिसांना. तुम्हाला काहीतरी चुकीच्या माहितीवर बोलता, मी तक्रार केली नाही, तक्रारच नाही केली. मी निवडूनच येणार आणि मस्त मग परत 8:15 जाऊन बसलो होतो कलेक्टरच्या समोर, मांडीवर मांडी टाकून, मला डिक्लेअर करा. मी म्हणलं उघड्या डोळेनच अख्खा देश बघतोय, महाराष्ट्र बघतोय, तुम्ही कशामुळे उशीर केलाय? त्याच्यामुळे त्यांनी उशीर करून काय करायचं होतं माहित नाही, पण रात्र घातली आणि मला सकाळी दिवस निघताना दिवसाची किरण माझ्या डोक्यावर पडत होते पाठीमागून आणि मी घरात शिरत होतो. एवढा उशीर झाला मला, एवढा उशीर, आणि आम्हाला आनंद सुद्धा साजरा करू दिला नाही.